आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। TV9 पोल स्टेटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच आघाडीवर। महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल, तर 1 जागा अपक्षाकडे। राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोल स्टेटच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 तर शरद पवार गटाच्या वाट्याला 6 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरे गटाला 15 जागा मिळूच शकत नाही, दीपक केसरकरांचा दावा। फतव्याचं राजकारण करायचं असल्यास शिवसेना म्हणता येईल का, दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला। एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल, एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील, अंबादास दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त। जवळपास इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील या सर्वेवर आमचा विश्वास नाही। आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल, जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं। कुठे 400 कुठेतरी आहे का, एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार। अमरावतीमध्ये ताकद असल्यानंच उमेदवार उभा केला, निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल, एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। ठिकाणी राहायचं कारण जिथं आमची ताकद आहे, आमचे 2 आमदार आहेत तिथे, म्हणून केलं। तर साधी गोष्ट आहे ना, काय गणित आहे तिकडे काय गणित, आम्ही निवडून येणार। यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार। गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर खोचक टीका। बघा, मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या जागा जर पाहिल्या तर 19 जागा होत्या, त्या 10 जागा होत आहे याचा अर्थ, आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने होत आहेत, त्यामुळे फार मोठा आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मला तरी असं वाटतं की 3 तर नाही पण 4 जागा येतील असा माझा अंदाज आहे। काँग्रेसनं ठाकरे गटाला साथ दिली नाही, काँग्रेसमुळे ठाकरे गट मागे चालला। सांगलीच्या एक्झिट पोलवरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, तर काँग्रेसनेच ठाकरे गटाचा घात केल्याचं दिसून येईल, शिरसाट यांची टीका। मोठ्या गटाला काही जरी वाटत असलं तरी काँग्रेसने त्यांना सपोर्ट केलेला नाही किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी धावून गेलेले नाहीत। यांना यांची मिळणारीच मतं लिमिटेड राहिल्यामुळं हे यांची पिछाडीवर जाणार नक्की। महाविकास आघाडीला राज्यामध्ये 32 जागा मिळतील, कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल, एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलचा अंदाज काहीही असो, विजय आमचाच, काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून विश्वास व्यक्त। बळवंत वानखडे अमरावतीमध्ये लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार। एक्झिट पोल काही असो, लोक आमच्या सोबत होते, इंडिया आघाडी सोबत होते आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल। निकालाची धाकधूक, मात्र TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास। रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। भाजपचा रथ रोखण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं, हे 4 जूनला दिसेलच, रोहिणी खडसेंचा विश्वास। महायुती उमेदवाराच्या विरोधामध्ये मत देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते, रोहिणी खडसेंचा दावा। प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय, काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला 35 जागा दाखवल्या, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये 390 ते 400 जागा येतील, तर राज्यामध्ये महायुतीच्या 30 ते 32 जागा येतील, प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून विजयाचा विश्वास। नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा आणि निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जाणारा राजकारणी, यामध्ये फरक, ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांवर टीका। गृहीत धरून केलेलं राजकारण जनतेला आवडत नसल्याचं देखील वक्तव्य। इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुण्यामध्ये निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख। एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये निलेश लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी, नाशिक शहरातील सिडको परिसरामध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौकात बॅनर। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर्स, ओमराजे निंबाळकरांच्या आजोळी निकालाआधीच बॅनरबाजी, एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांचे विजयाचे बॅनर झळकले,
निकालापूर्वीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेमध्ये अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी. टोको तातुंग, लिखा सोनी आणि निक कमीन यांचा विजय, तर अजित पवार गटाकडून एकूण 15 उमेदवार रिंगणात होते.